हे बघ मनोरमे, आपण दोघं काय करायला गेलो होतो? आपण तिला माराया बघत होतो आणि हे ती जन्मात विसरणार नाही. काय विसरणार नाही? ती सखू जन्मात पण विसरणार नाही. निस्ती विसरल्याचं सोंग करती, सेवा करायचं डोंग करती. तिला आपल्या दोघांचा बी काटा काढायचा आहे, पण ती माझ्या पत्तर पोचणार नाही. माझ्यापर्यंत हे तुझं वाईट होऊ देणार नाही मनोरमे. बोल जय जिंगरोबा. जिंगरोबा, जय जिंगरोबा. का रडतो शंभूबाई? आई शंभूबाईला एकटे सोडून गेली. आले मग मामीला बोलवायचं ना. मामी लगेच आली असती धावत. बाळाशी गप्पा मारल्या असत्या, चिवकाव दाखवली असती, हो की नाही? खबरदार मला न विचारता माझ्या शंभूबाळाजवळ गेलीस तर. का आलीस इथे न विचारता? वंच शंभूबाळ माझ्यासोबत खूप छान राहतो. कारण शंभूबाळ अजून निरागस आहे. त्याला चांगल्या वाईट माणसांची ओळख कुठे? शंभूबाळा, मामीच्या रूपात ही चेटकीण आहे, चेटकीण. नीट बघून ठेवा हिला. किती गोड बोलली, काहीही आमिष दाखवलं, काहीही झालं तरी हिच्याकडे कधी जायचं नाही. वत्स, तुम्ही उलूच्या जीवाला काय सांगताय? तो माझ्यासोबत छान खेळतो. नको, आमच्या सगळ्यांच्या आयुष्याशी खेळतीयस. त्याने अजून तुझं पोट नाही भरलं का ग? ह्या घराला मुठीत घ्यायला निघालीयस, दिगूचं माकड केलंयस, माझ्या कणकर खंबीर रमाईला सुद्धा गिळलंयस. आणि आता माझ्या शंभू बळावर तुझी सावली सुद्धा नको पडायला. माझ्या शंभू बळाला भुरळ घालण्याचा प्रयत्न जरी केलास ना, तर मी जीव घेईन तुझा. शहाणी असशील ना तर माझ्या वाट्याला जायचं नाही. मी घेतून निघ. शंभू बाळा, मी नाहीये तुझी, चेटकीण आहे, चेटकीण. सखू चेटकी नाही. सखू कोण आहे? चेटकी नाही. सखू चेटकीण आहे. ही पोरगी सखू तुला पुरत बर्बाद करायला चालीये. तुझं घर, तुझा संसार, तुझी संपत्ती या समध्यावर कब्जा करायला आलीये. मनोरमे, तुझा पोरगा दिगू तुझ्या हातातून निघून सखूच्या मुठीत गेलाय. त्याला जाऊ देऊ नको, घट्ट पकडून ठेव. काय करायचं? सखूला घट्ट पकडून ठेवायचं. ती सखू चेटकीन हाय. इट्टल इट्टल नावाचं गारुड करते. तुझा नवरा तर गेला, पण आता मुलाला भी तो इट्टल घेऊन जाईल. असं भयानक चेटूक करती. काय करती? सखू भयानक चेटूक करते. सखून चेटक्यांच्या मदतीनं तुला संकटात पाडलं आणि तुझी सेवा करायचा मोठेपणा घेतला. काय केलं? सेवा करायचा मोठेपणा घेतला. सखून तुला मारण्यासाठी आंबील मध्ये ईज घातलं, पण मी तिलाच ते प्यायला लावून तिच्यावर मात करायचा डाव केला आणि ते ईश तीच प्यायली. काय प्यायली? विष प्यायली. त्या चटक्यांमुळेच ती वाचली. दिगूला वश करायचं
आणि तुला घरातली मोलकरीण करायची. हा सकूचा पुढचा डाव आहे. पण मी तसं होऊ देणार नाही. कोण होऊ देणार नाही? बाबाजी तसं होऊ देणार नाहीत. दागिन्यांच्या बाबतीत शिवाप्पानं लबाडी केली, हे बी लवकरच उघड होईल. मी त्यासाठी जिंगरोबाची कठोर उपासना करतोय. लवकरच तुला जे हवंय तेच घडेल. मला हवं तसं घडेल. आता घरी जा आणि जप करत राहा आणि झिंगरोबाच्या करामतीची वाट बघ. सध्या तरी तुला सावध होऊन दबा धरून बसाया पाहिजे. योग्य संधी आली की झडप घालून सखूच्या नरडीचा घोट घे. संधी तुझ्या दाराशी येऊन तुला हाक मारल, पर तो पाहतो शांतपणे धूर्तपणे वागायचं. पण काही बी झालं तरी त्या चेटकिनीला संपवायचं. जय झिंगरोबा. जय जिंगरोबा. जय जिंगरोबा. शंभू बाळा, मामीच्या रूपात ही चेटकीण आहे, चेटकीण. नीट बघून ठेवा हिला. किती गोड बोलली, काहीही आमिष दाखवलं तरी हिच्याकडे कधी जायचं नाही. बेसनाच्या वड्या. अरे वा. हाय का? असं कसं बरं? मी आलोय आणि तुमचं लक्षच नाही. कमालच झाली. तुम्ही कांदे चिरत नाही आणि तरी तुमच्या डोळ्यात पाणी का? अहो नाही, ते दूर आहे ना. अहो काहीतरी सांगू नका वहिनी. यमुनाताई नाही ती बोल लावत होती ना, म्हणून वाईट वाटलं ना. मी बघत होतो. पण वहिनी, मला माझी आई म्हणत होती की आहे ना, यमुनाताईचे ना जिभेला ना काटेच असतात. ते कधीच सरळ बोलत नाही आणि ती माझ्यावर सतत रागवत असती आणि कधी कधी तर धपाटे पण घालती. पण तुम्ही तिचं मनाव घेऊ नका. हो, पण वंच बोलला त्याचं वाईट नाही वाटलं मला. पण त्या म्हणाला की शंभू बाळाला हात लावायचं नाही. तो किती गोड आहे, मला खूप आवडतो. हे बघा वहिनी, यमुनाताई बाळ किती दिवस थांबवेल. एकदा का शंभू बाळ रांगायला लागला की बरोबर मामी मामी करत तुमच्या मागे मागे येत राहील. वहिनी दिराचं काय गुळपीट सुरू आहे? आमची गंमत आहे. आणि हो वहिनी, दादाला सांगू नका. अरे अहो, ते आजोबांना निरोप धाडा ना. म्हणावं की एकदा सासूबाईंचा हात बघून घ्या, म्हणजे लेप काढा वगैरे द्यायचा असेल तर कळेल ना आपल्याला. हो ग, गडी पाठवला होता मी, पण वैद्यबुवा बाहेर गावी गेलेत म्हणे. निरोप ठेवलाय, ते आलेत की येतील. बर. अगं, बेसनाच्या वड्या तू केल्यास सखू? हो. उत्तम. म्हणजे सासूबाईंच्या आवडीचे पदार्थ बनवून त्यांना खुश करण्याचं बेत आहे तर. बरं वाटलं. या वडीसारखा गोडवा तुमच्या नात्यात पण राहू. बघू, मला चव तरी बघू दे. आधी कुलस्वामिनीला नैवेद्य, मग सासूबाई चव बघणार आणि मग आपल्या सगळ्यांना मिळणार. हो का सुनबाई? ठीक आहे. काकू, काय झालं? बसा. काय झालं काकू? भोवळ आली का तुम्हाला? खांबण आलाय किती.
काय झालंय? थांबा, मी ना पाणी आणते. या सखूला कायमचे माहेरी सोडून या. तसं ही दिगूची बायको म्हणून घ्यायची हिची लायकीच नाही. तो फक्त माझा अधिकार आहे. ह्या आधी गूळ खा आणि मग पाणी प्या. काकू, तुम्ही एकट्या बाहेर का पडल्या? आमच्या घरी येता का, की तुम्हाला तुमच्या घरापर्यंत सोडू मी? नाही बाळा, तू पाणी दिलंस, खूप काय झालंय काकू? काही नाही ग, तू अगदी वेळेवर आलीस बघ. माझं भाग्य की मला तुमच्या सेवेची संधी मिळाली. हेच भाग्य आयुष्यभर मिळावं अशी इच्छा होती, पण आधी सासूबाईंना, मग आपल्या सगळ्यांना. अहो पण वहीन नैवेद्य झालाय ना, हा मग द्या. आहो आहो म्हणतेस ना मला, मग रमाईच्या आधी मला बघू तर दे, बघू. अरे अरे वा, मग मी पण सासरे का काय, मग मला आधी का नको? हो, आणि मी सुद्धा सासू बापू आहे आणि माझ्या नावात ना सासू आहे बरं का. आधी मला हवंय. सखू चेटकी नाही, ही पोरगी सखू तुला पुरत बरबाद करायच आलीये. तुझं घर, तुझा संसार, तुझी संपत्ती या समध्यावर कब्जा करायला आलीये. काकू बघितलंस का, आता रमाईची लाडकी सून आहे ना सखू, मग रमाईला साधी देणार. आपण का लाडके होत? अहो असं नाही, मी सगळ्यांसाठी केलंय. मग दे दे दे. या सासूबाई आल्या. सासूबाई, हे अक्कल नाही का तुला? खूळ भरलाय. अगं सखूबाळा, आताच मठातनं जाऊन आली ना मी. अगं जप करायचंय मला, अनुष्ठान करायचंय. ते झालं ना की मी नक्की खाईन हं वडी. हा चालेल. माझ्यासाठी 4 वड्या बाजूला काढून ठेव आणि सगळ्यांना दे आधी. हो सासूबाई. दे 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 दे. अरे अरे दे. अरे वा, अरे वडी दे. अगं दे. बाबाजींनी रमाईला पुन्हा पहिल्यासारखे केले की काय? काय हो,
तुम्ही त्या सखूची किती हो स्तुती करत होता? अरे करायला नको का? आणि बच्चे तू सुद्धा त्या सकूची आता आरती ओवाळायला ना सुरुवात कर, कारण लवकरच सगळी सूत्र त्या सकूच्या हातात जाणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आता महामायेच्या महासत्तेला ना सुरुंग लागणार आहे. आणि सर्व ताबा सखू मिळवते की नाही ते बघ. आपलं कसं, जी राणी असेल ना तिचे आपण गुलाम. पहाडासारख्या कणकर वहिनीची ना कशी मेणाची बावली बनवते की नाही ती बघ सखू. कसं आहे ना, आता सत्ता बदलली की निष्ठा पण बदलायला हवी की नाही वच्चे. असं आहे. लवकरच सगळी सूत्र त्या सकूच्या हातात जाणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. माझ्या हातची सगळी सूत्र जाणार. त्या सखूचं राज्य येऊन मी मेणाची बावली होणार. सगळ्यांचा असा समज का झालाय? बाबाजी म्हणतात तसंच होतंय का? सगळे सखूच्या तालावर का नाचतायत? माझे कष्ट, माझी मेहनत, माझा अधिकार संपला. मी काय करू बाबाजी? मी काय करू? बाबाजी, सध्या तरी मला सावधपणे दबा धरून बसायला हवं. बाबाजी म्हणतात तसंच वागायला हवं. योग्य संधी आली की झडप घालून सखूच्या नरडीचा खोट घ्यायचा. ती चेटकीने माझ्या पाठीशी बाबाजी आहेत. बाबाजी, माझ्या सोबत राहा. मी सखूचे कुठलेच मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही. नाही, उघडपणे राग दाखवणार नाही. मला ठाऊक आहे, सखूला धडा शिकवताना दिगू माझ्या हातचा जायला नको. शांत राहून मला धडा शिकवायला हवा. मला माहिती आहे तुम्ही म्हणालात म्हणजे सखूला संपवायची योग्य संधी मला मिळणारच. पण ती संधी कुठल्या स्वरूपात येते ते आता बघू. वैद्य आजोबा, वैद्य आजोबा. अहो, तुमची वाटच बघत होतो आम्ही. गावाहून आल्यावर लगेच निघालात की काय? थकला असाल ना? नाही ठीक आहे. या घरात या ना. या घरात या. सासूबाई, सगळ्यांनी खूप कौतुक केलं ना तुझं. तुला हवी तशी सगळ्यांची लाडकी होतीयस. सासूबाई तुम्ही एकदा चव घेऊन सांगा ना कशी झाली ही वडी. तुम्हाला जर आवडली ना तर मला खूप आनंद होईल. घ्या ना चव बघा. पोटातून शिरतेस काय? वा,
सुरेख झाले हा वडी, जशी मला आवडते तशीच. हो तुम्हाला आवडली? हो खरंच छान झालीये. या वैद्य आजोबा या. रमाई अगं बघ कोण आलंय. हो आजोबा. मी तुम्हाला गुळ पाणी आणते हा. नको नकोय मला गुळपाणी. अहो असं काय करताय वैद्य बुवा, आम्ही तुम्हाला सकूच्या माहेरचे मानत नाही. तुम्ही इथे पाणी पिऊ शकता. ही आता आमची सून नाही, मुलगी आहे. सकू जा पाणी घेऊन ये. आणि गुळ नको आणूस. बेसन वड्या केल्यास ना त्या घेऊन ये. आवडतील हो वैद्य बुवांना. जा. बुवासोबतनं काय झालंय ते बघत का नाहीयेत? वैद्य आजोबा हा रमाईचे हात बघताय ना. हा 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 बघतो. जखमा बऱ्या झाल्या ना आता. हा 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 जखमा बऱ्या झाल्या आता. काहीतरी पिनसलंय रे, काहीतरी पिनसलंय. बुवासोबा असे का वागतायत? मला बघून त्यांचे डोळे आनंदाने भरून यायचे, ज्यांना माझं खूप कौतुक असायचं. ते बुवासोबा आज माझ्याकडे बघत सुद्धा नव्हते, पण आशीर्वाद दिला नाही. खूप मोठ्या प्रवासातून आले आणि निरोप मिळताच लगेच निघाले असते, म्हणून थकवा आला असेल. असंच झालं असेल ना रे विठुऱ्या? होय असंच झालं असेल. अहो सखूने तुम्ही सांगितली अगदी तशी काळजी घेतली. रात्रंदिवस रमाईची सेवा केली. काढा चाटण अगदी वेळच्या वेळी दिलं रमाईला. बाबाजींनी सांगितलं का सेवा केली ते? बाबाजींनीच वाचवले मला. हो खरंय हा, सकूने खूप सेवा केली. गुणी आहे हा पोर. पाणी घ्या. नकोय मला पाणी. येतो मी. अहो असं काय करताय? माझं काही चुकलंय का? बाबाजी म्हणाले होते की हीच तर संधी नाही ना. माझ्याशी बोलत का नाही आहात? अहो पाणी घ्या ना. मी बेसन वड्या केल्यात, तोंड गोड करा जरा. काय म्हणून तोंड गोड करू? असा काही आनंदाचा सोहळा साजरा करायचा आहे का? अहो वैद्य आजोबा तुम्ही बसा तरी. अहो असेच आल्या आल्या निघालात कुठे? थांबा थोडा वेळ. अहो काय सांगू तुम्हाला वहिनी, माझी मलाच लाज वाटतेय. या सकूचे खरे सोन्याचे दागिने, स्त्रीधन त्या शिवाप्पाने तिकडे पंढरपूरला नेऊन विकले.